पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे खेड तालुक्यातील नातूनगर रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून तब्बल 1.5 महिना उलटलाय। तरीही हा रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आपण सध्या उभे आहोत नातूनगर या ठिकाणी। मुंबई गोवा महामार्गापासून महामार्गालगत असलेलं नातूनगर हे गाव आणि त्या गावाच्या ठिकाणी असणारे हे तुम्ही पाहताय जे धरण आहे, या धरणाच्या शेजारून जाणारा जो रस्ता आहे तो पलीकडे शिवतर पंचक्रोशीला मिळतो। साधारण तेथील 5 ते 6 गावं आणि मुख्यतः दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना जोडणारा हा एक जवळचा मार्ग आपण बोलू शकतो की जिथून साधारण 20 ते 25 किलोमीटरचा जो अंतर आहे तो अंतर कमी होऊन त्या तालुक्यांमध्ये किंवा त्या गावांमध्ये जाण्यासाठी आपल्याला हा मुख्य मार्ग मिळतो। परंतु या मार्गावरती पहिल्या पावसामध्ये झालेली जी दरड कोसळलेली आहे ते 1 ते 1.5 महिन्यापूर्वी ही दरड कोसळलेली होती। परंतु या दरड कोसळलेली आहे त्या ठिकाणी प्रशासनाने कोणत्याही पद्धतीने त्याकडे लक्ष दिलेलं नाही हे आपल्याला इथे दिसून येत आहे। जो डोंगर आहे तो डोंगर या रस्त्यावरती खाली कोसळलेला आहे, ज्याच्यामुळे पायी प्रवास करणं देखील इथे कठीण होऊन जाते। त्यामुळे इथे 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो हे जाणं शक्यच नाहीये। आता याकडे प्रशासन लक्ष देणार का आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ववत करण्यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीने लक्ष देतं याकडे आता पाहणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी। हा जो नातूवाडी जो रस्ता आहे हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे। नातूनगर जो गाव आहे तिथून हा रस्ता निघालेला आणि हा रस्ता 6 गावांना मिळतो। पुढे मंडणगड तालुका आणि दापोली तालुका ह्या 2 तालुक्याला सुद्धा हा रोड जोडला गेलेला आहे। आणि जर आम्हाला हा प्रवास करण्यासाठी 4 किलोमीटरचं अंतर आहे, जर तुम्ही खेडमार्ग गेलात तर आमचं 25 किलोमीटर अंतर आम्हाला लागतं। आज ही दरड आपल्याला दिसते ही 1.5 महिना झाला कोसळून, तरी इथल्या स्थानिक प्रशासनाने काहीच लक्ष वगैरे दिलेलं नाही आहे। गणपती येत आहेत, माझा चाकरमानी वर्ग मुंबईतून येणार आहे, फक्त प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता आपण चालू करावा ही विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।